नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच युद्धासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इराणने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे आता संपूर्ण जगाची मोठी कोंडी होण्याची शक्यता असून अमेरिकेवर हे युद्ध थांबण्यासाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 12वा दिवस आहे आणि या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. मात्र दुसरीकडे इराणने देखील आपला लढा सुरूच ठेवला. इराणकडून सातत्याने अमेरिकन सैन्य तळांना लक्ष्य केलं जात आहे. इस्रायलवर देखील मोठे मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या या युद्धाचा फटका हा केवळ 3 देशांनाच बसला नाही, तर जगभरातील अनेक देशांना या युद्धाची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष झळ बसली आहे. मध्यम पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून याचा परिणाम म्हणजे अनेक देशांमध्ये सध्या प्रचंड प्रमाणात इंधन तुटवडा जाणवत आहे. जर हे युद्ध आणखी काही दिवस असं चाललं तर जगाला भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान हे युद्ध चालू असतानाच इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इराणने अमेरिका, युरोपियन देश आणि अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांसाठी होर्मुझची सामुद्रधनी बंद केली आहे. जर या देशांनी या मार्गाने तेल वाहतूक केली तर आम्ही तेल जहाजांवर मिसाईल हल्ले करणार असा इशाराच इराणकडून देण्यात आला. सर्व जगासाठी स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्त्वाचा मार्ग आहे, कारण जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे त्यातील जवळपास 25% कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होती. दरम्यान इराणने काही देशांसाठी हा मार्ग बंद केला, तर काही देश ही हल्ल्यांच्या भीतीने या मार्गावर वाहतूक टाळत आहेत. त्यामुळे इंधन टंचाई निर्माण झाली आहे.